Hello traders, welcome back to our channel Trader Concept. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना धन्यवाद की आपले सबस्क्रायबर हे 1K झालेले आहे. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि यापुढं मी चांगल्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला कंटेंट देण्याचा अजून माझा हा प्रयत्न असेल आणि तुमचं प्रेम हे असंच असू द्या. तर उद्यासाठीचं मार्केट कसं असू शकेल याबद्दल आपण आज ॲनालिसिस करणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटीला मी लॉट साईज जी आहे, जी रिवाईज झाली होती, जी निफ्टी, बँक निफ्टी, तर ही रिवाईज लॉट साईज केव्हा इम्प्लिमेंट होणार याबद्दल अपडेट देणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण निफ्टी 50 याने ॲनालिसिस करूया. तर वीकली जर आपण कॅन्डल बघितली तर खूप बुलिश मोमेंटम हे वीकली कॅन्डलमध्ये आपल्याला दिसून आलं होतं, राईट. सो डेलीवर जर आपण बघितलं तर सिम्पली हे जे स्ट्रक्चर होतं मार्केटचं, राईट, तर हे काय झालेलं आहे, ब्रेक करून रिटेस्ट झालेलं आहे आणि रिटेस्ट करून वरती चाललेलं आहे, राईट. सो तर मग आपला उद्यासाठी कुठल्या प्रकारचा आपण ट्रेड घेतला पाहिजे किंवा काय असला पाहिजे यावर थोडंसं डिस्कस करू. तर बघा, हवरली चार्टवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही एकच मोठी कॅन्डल दिसेल, राईट. आणि याच्यामध्ये ज्या नंतरच्या कॅन्डल बनलेल्या आहे, राईट, तर ह्या काय एकदम छोट्या छोट्या बनलेल्या आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये जे मोमेंटम आहे, राईट, तर हे एकदमच नाहीच्या बरोबर आहे, राईट. सो आता आपलं उद्यासाठीचं काय आपलं स्ट्रक्चर असलं पाहिजे. तर बघा, 15 मिनिटाचा आपला हा चार्ट आहे. 15 मिनिटाच्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की ही एक बेरिश कॅन्डल बनली होती, राईट. त्यानंतर पुन्हा त्याला काय झालं, एक एंगल्फ करून पण एंगल कम्प्लीट झालं नाही. पण ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या मध्येच काय झालंय, मार्केटनी क्लोजिंग दिलेलं आहे, राईट. सो महत्वाचं काय आहे की एक मार्केटने काय केलं, एक नॅरो रेंज प्रकार काय केलेला आहे, बनलेला आहे, बरोबर. तर हे महत्वाचं की कुठं ब्रेक होतं हे तर राहीलच, पण माझं महत्वाचं स्विंग राहील हा बॉटमचा आणि हा साठी टॉपचा. तर याला आपण जर लेवलच्या स्वरूपात जर बघितलं तर ही लेवल येते बघा 24,495, म्हणजे 24,500ची लेवल आहे डाऊन साईड. आणि टॉप साईडला 24,826 ते 24,857, राईट. ह्या इन बिटवीन जर मार्केट असेल, ओके, सो त्यावेळेसला ट्रेड शक्य तितका अवॉइड करा. आणि जेव्हा ह्या दोन लेवल्स, राईट, एक तर अप साईडला किंवा डाऊन साईडला, ज्या दोन्ही साईडला जिथं निघेल त्या साईडला काय करा, ट्रेड करा, राईट. तर यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येतील तुमचे, ओके. कारण तुम्ही जर ह्या पॉईंटला जर इथं जर तुम्ही ट्रेड केले तर तुमचं काय होईल, टाइम डिके होईल. कारण सेलर्सनी काय केलंय, वरच्या पोझिशनला आणि खालच्या पोझिशनला काय केलंय, त्यांचे सेलिंग किंवा स्टॉप लॉस देऊन ठेवलेले. त्यामुळे ते मार्केट असेल त्यावेळेसला त्यांच्या फेवरेबल कंडिशनमध्ये असेल. समजा उद्याचं जे मार्केट आहे ते जर गॅप अप आणि गॅप डाऊन जर झालं तर तुम्हाला रिटेस्टसाठी काय करावं लागेल, वेट करावं लागेल, ओके. सो समजा उद्या मार्केट इथंच कुठं ओपन झालं तर याला तुम्हाला काय करावं लागणार, पहिले सस्टेन करू द्यावं लागणार, खाली बॉटमला येऊन देन वरती जातंय का, राईट, किंवा ह्या पर्टिक्युलर स्विंगला ते ब्रेक डायरेक्टली करते का, याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल, ठीक आहे. सो उद्याचं मार्केट ओपन कसं होतं त्यावर हे डिसिजन असेल. पण मी तुम्हाला दोन्ही तिन्ही कंडिशन, दोन्ही पॉसिबिलिटी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीत उद्या तुम्ही ट्रेड करू शकता, ठीक आहे. सो त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी. सो बँक निफ्टीमध्ये पण बघा सेम स्ट्रक्चर पॅटर्न बनलेला आहे. तिकडं रेड कॅन्डल होती मोठी प्रमाणात, इथं काय एक ग्रीन कलरची कॅन्डल आहे, राईट. हे दोन स्विंग जोपर्यंत मार्केट काढत नाही बँक निफ्टी, यामध्ये सुद्धा काय असणार नाही, एक चांगल्या प्रकारची व्हॉलॅटिलिटी तुम्हाला दिसणार नाही, राईट. तर हे जर दोन स्विंग जर काढले बँक निफ्टीने तर एक चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये काय होईल, मोमेंटम येऊ शकेल, राईट. तर ह्या दोन लेवल कुठल्या असू शकतील, तर बघा, फर्स्ट लेवल ही जी आहे ते आहे 53,868 आणि बॉटम साईडला एक 53,178. अशा ह्या दोन लेवल आहे, राईट. ह्या दोन लेवल मार्केटने जर काढल्या, राईट, तर चांगल्या प्रकारे मोमेंटम बँक निफ्टीमध्ये येऊ शकेल, ठीक आहे. त्यानंतर आपण सेन्सेक्सवर सुद्धा काय करू, डिस्कस करू. बघा, आता सेन्सेक्सचा चार्ट हा कुठल्यासारखा आहे, आपल्या निफ्टीसारखा. पुन्हा हा स्विंग आणि हा स्विंग बघा एकदम नॅरो रेंजचे, सरळ सरळ नॅरो रेंज आहे, राईट. सो ह्या नॅरो रेंजमध्ये तुम्हाला मी लेवल्स प्रोव्हाइड करतो. 82,219 अप साईडला आणि बॉटम साईडला
81,147. तर ह्या दोन लेवल तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. राईट, मी निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिघांच्या पण काय केलेल्या आहे, लेवल्स दिलेले आहे. राईट, तर ह्या लेवल्सनुसार काम करा. ह्या लेवल्सनुसार तुम्हाला आउटपुट दिसून येईल की मार्केटमध्ये कशा प्रकारे काय करतं, ट्रेड केलं जातं. राईट, आता मी ते तुम्हाला सांगत होतो. ओके, सो त्या स्वरूपामध्ये एक जी न्यूज आहे, राईट, तर ती न्यूज बद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो की तुम्ही तर बघू शकता की बघा की क्वार्टरली अँड हाफ इयरली कॉन्ट्रॅक्ट्स लॉट साईज विल चेंज ऑन डिसेंबर 26, 2024 एंड ऑफ द डे फॉर द निफ्टी. बघा, 26 डिसेंबर नंतरला, त्या दिवसानंतरला काय होणार आहे, निफ्टीमध्ये हा चेंज होणार आहे. नंतरला लॉट साईज विल बी चेंज डिसेंबर 24, म्हणजे 24 डिसेंबरला पहिले बँक निफ्टीची होणार आहे लॉट साईज चेंज. ठीक आहे, नंतर लॉट साईज विल बी चेंज ऑन डिसेंबर 27, दॅट इज फॉर सेन्सेक्स. ठीक आहे, सो इथं किती आले, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स. तर बँक निफ्टीची सगळ्यात पहिले किती आहे, 24 डिसेंबरला आहे, नंतरला निफ्टीची 26 डिसेंबरला आणि नंतरला सेन्सेक्सची 27 डिसेंबरला. आता ही लॉट साईज चेंज झालेली किती आहे, तर तुम्हाला माहिती आहे निफ्टीची लॉट साईज 25ची किती झाली होणार आहे, आता 75 होणार आहे, म्हणजे 3 पट. ओके, आणि बँक निफ्टी तर तुम्हाला माहिती ऑलरेडी हा मंथली एक्सपायरी झालेली आहे आणि याची लॉट साईज डबल होणार आहे, 15ची किती होणार आहे, 30 होणार आहे. ओके, सो आता यामध्ये सेन्सेक्स बघा, बीएससी सेन्सेक्स 50, राईट, तर यामध्ये आपल्याला बीएससी सेन्सेक्स हे पाहावं लागेल, दॅट इज 10ची किती होणार, 20 होणार. तर आपल्यासाठी हे तीनच इंडेक्स महत्वाचे, निफ्टी, बँक निफ्टी अँड सेन्सेक्स. ठीक आहे, सो हेच मला यामध्ये सांगायचं होतं की हे जे लॉट साईज आहे, राईट, तर हे 26 डिसेंबर, 24 डिसेंबर आणि 27 डिसेंबरला सुरू होणार आहे. तर त्या स्वरूपात तुम्हाला त्याच्यानुसार तुमची प्लॅनिंग करायची गरज आहे आता, की कशा प्रकारे मार्केट आता वर्क करू शकेल, कशी व्हॉलॅटिलिटी राहणार. राईट, तर यानुसार तुमचे सेटअप सुद्धा पण काय होईल, चेंज होतील. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.